नमस्कार मित्रमंडळींनो, तर सकाळ सकाळची वेळ आहे आणि सूर्य उगवून वर आलेला आहे. दिसत आहे आपल्याला ढगा आड आहे आणि इकडे बघा त्याची किरणं किती लांबपर्यंत आहेत. जरा आपण थोडंसं पुढे जाऊ म्हणजे सूर्य दिसेल आपल्याला. आंब्याच्या पाठीमागे आहे त्याच्यामुळे दिसत नाही. वातावरण सकाळ सकाळचं खूप छान आहे आणि चिमण्यांचा किलबिलाट चालू आहे. दिवस उगून वर आलेला आहे आणि इकडं मी लागले आता म्हशीची धार. तर बाहेरचं सगळं गुरांचं बघून झालं आता आपलं. आता मी चालले किचनमध्ये स्वयंपाक करायला. सकाळचे वाजले 9:30 आणि गुरांचं ते सगळं बघून झालंय. वैरण खायला लागले ते गुरं आणि इकडं शर्डनला पण टाकलंय गवत आणि इकडं माझं आवरून झालंय. आणि आज आहे पौर्णिमा, तर आम्ही निघालो आता देवाला, आमच्या कुलदैवताला चळच्या दरलिंग देवाला चाललोय आता आम्ही. तर राधा आणि बापू बाहेर घरात आहेत, झाले आवरून त्यांचं पण. आणि निघालोय आता आम्ही गाडीवर. 12ची आरती आहे, आरतीला जाणार आहे आम्ही आता. तर निघालोय आता गाडीवर. चला जाऊया आता, 10 वाजले. मला जागा आहे का बसायला? कुठं काम आहे? हा, तुमची ट्रिप कुठली नदी आहे? चंद्रभागा. तर चंद्रभागेजवळ आलोय आम्ही आता. त्या पुलावरनं वाटे, त्या पुलावरनं जायचंय आता आम्हाला. काय बंधारा? बंधारा आहे वाटतं. पाणी भरपूर आहे ना. कॅनलला वय तर आता आम्ही आलोय मंदिराजवळ जवळ. पप्पा नदीकडे बी नाही बघायची. हे मंदिर आहे. नारळ घ्यायला लागलोय फोडायला. पाय दो पाय दो. झाली आत्ताच आणि आम्ही आता इथं सभा मंडपात आलोय जेवण करायला. प्रसाद घ्यायचा आणि मग परत घरी जायचं.
इकडं महिलांच्या पंक्ती बसते त्या आणि तिकडं पुरुषांच्या, सगळ्या एका मंडपात बसते ते सगळे जेवायला. रसाचा भात, भाजी आणि शिरा. तर एक विहीर आहे आणि विहिरीत काय आहे रे? विहिरीत फिश आहेत का? ते बघा विहिरीमध्ये मासे आहेत. काळे आहेत रे, दिसत नाही. तो दिसले का? दिसले अरे मला सुद्धा. ते का मासे भरपूर आहेत विहिरीत. जाऊ शकता हा दर प्रसाद घेतला आणि इकडं आलोय खाली पोदवायपाशी. पोदवायचं मंदिर आहे देवीचं आणि इकडं नदी आहे. राधा कोण आतमध्ये पटकन. आम्ही आता चळ्याचं दर्शन घेऊन झालंय आणि आता आलोय पंढरपूरला नामदेव पायरीचं दर्शन घ्यायला. असं घ्यायला दर्शन खूप गर्दी आहे, तुम्हाला दाखवते. फार इथपर्यंत गर्दी आहे, रांगच्या रांगे. दर्शन काय असं घेणं होणार नाही रांगेत. आता आपल्याला नामदेव पायरीचं असं दर्शन घ्यायचंय. इथं दर्शन घेतलं आता नामदेव पायरीचं. आणि आता निघालोय घराकडे पंढरपूर ते करून. चला आता घरी जाऊया. तर इकडं 7 वाजले ते आणि देवावरनं यायला उशीर झाला आम्हाला. इकडं गुरांचं सगळं बघून झालंय आता, वैरण पाणी आणि आभाळ पण आलंय भरपूर. इकडं वारं सुटले.